हॅलो. बेस्ट ऑफ लक व बोट टीम दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. चला क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्या. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल आई माऊली डोंगरे विपक्ष रुवाण 11 रामबाग. चला मॅचला होतोय सुरुवात. मनाचे राजे चषक 20-25 शानदार आयोजन आपण पाहत आहेत. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. मॅच क्रमांक 4. प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जरूर घेतला गेलाय. आई माऊली डोंगरे टीम प्रथम बॅटिंग करताना आपण पाहत आहेत रुवाण 11 रामबाग. आशिष गोलंदाज मार्कवर सज्ज असेल. निशान आणि वीरू अशी जोडी मॅनच्या आतमध्ये दाखल झालाय. चला मॅचला आता सुरुवात करायची आहे कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त षटकांचे सामने होतील याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. पहिला बॉल थोडासा आखोडपाचा चेंडू जरूर होता. मिस झालाय. फलंदाज निशान. डॉट बॉल ने सुरुवात झालाय. पहिला चेंडू आपण पाहताय डॉट बॉल. आशिषा गोलंदाज. चांगली लढत पाहायला मिळेल या दोन संघामध्ये. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली होती अपूर्वने. एकेरी किल्ला लढवण्याचा प्रयत्न केला परंतु थोडासा अपयशी जरूर ठरला गेला. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. डीप बॅकवर्ड्स केलं. सीमारेषा पार. चौकार. गोलंदाज ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. लॉंग स्टॉप रिजन मध्ये निघून जाईल. लॉंग लेग रिजन मध्ये सीमारेषा पार. चौकार. 4. बॅक टू बॅक 2 चौकार निशांच्या बॅट मधनं जरूर पाहायला मिळाला. पहिला डॉट बॉल नंतर बॅक टू बॅक 2 चौकार. तीन बॉलची समाप्ती. धावसंख्या स्कोर कार्डवर 8 धावा स्कोर बोर्डवर लागल्या गेल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाज मार्कवर पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहत आहेत. एकदा बॅटची जरूर लागलंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सिंगल मिळेल. अगदी या सिंगलच्या मदतीने स्कोर बोर्डवर धावा लागत आहेत. 9 धावा. 9 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 4 बॉलची समाप्ती झाली. चांगली फलंदाजी चांगली सुरुवात निशांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. प्रथम बॅटिंग करताना रामबाग टीम. धावसंख्या स्कोर कार्डवर 9 धावा बिनबाद. कुलवटप्पाचा चेंडू त्याला सन्मान दिला गेलाय. अच्छे गेंदों का सन्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो. पहिला बॉल फेस करताना वीरू अगदी सन्मान दिलाय. डॉट बॉल. 5 बॉलची समाप्ती झाली. स्कोर कार्डवर धावा आहेत 9. शेवटचा अंतिम चेंडू असेल. षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहेत. ऑन साइडला एक दर्जेदार फटका पाहायला मिळालाय. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेट रिझन मध्ये. चौकार. षटकाची झाली समाप्ती. स्कोर कार्डवर धावा लागल्या आहेत 13 बिनबाद. थर्टीन रन्स आपण पाहत आहेत. विदाउट लॉस चांगली सुरुवात.
निशांचे गोलंदाज गोल्डन ट्रॅक वर 13 धावा स्कोर कार्ड वर आहे. चांगली सुरुवात तर जरूर पाहायला मिळाली. रुवान 11 रामबाग संघाकडनं दोन्ही हार्ड हिटर फलंदाज. स्लोवर वनचा चेंडू यावेळेस शोल्डरचा चांगला वापर आपण पाहतायत. गोलंदाज चांगली गोलंदाजी केले. पहिलाच बॉल येतोय निर्धाव. एका बाजूने आपण पाहिलं तर 9 धावांचं योगदान निशांचं राहिले. गोलंदाज गोलंदाज ट्रॅक वर स्वागत. समोर निशान. यावेळेस एक स्टायलिश फटका पाहायला मिळालाय. उत्तुंग षटकार निशांच्या बॅटमध्ये तो एक दमदार षटकार. या 6 धावांशी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. अगदी 19 धावा स्कोर कार्ड वर आहेत. निशान काय जबरदस्त बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये 2 चौका त्यांच्या बॅट मधनं. या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर पहिला डॉट आला. दुसऱ्या चेंडूवर षटकार. 19 धावा स्कोर कार्ड वर आहेत. गोलंदाज स्वागत आपण पाहत आहेत. एक युवा गोलंदाज. पुन्हा एकदा ते क्षेत्ररक्षक आहे आणि ते फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. पहिला धक्का रामबाग या टीमला 19 धावसंख्येवर. निशान बॅक टू द पॅव्हलियन. मयंक नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. धावसंख्या 19 धावा. एक गडी बाद. पहिला धक्का जरूर लागलाय. स्वागत. पहिला टट बॉल. दुसऱ्या चेंडूवर षटकार. तिसऱ्या बॉलवर विकेट्स जरूर पाहायला मिळालाय. इथून आत्मविश्वास वाढला जाईल. स्वागत आपण पाहतोय युवा गोलंदाज. 19 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुळले जातात त्यांचे सहर्ष स्वागत. 6 हिटर चॅनल आपण पाहतायत. जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. मोठमोठ्या स्पर्धा सातत्याने कव्हर करत असतात. चांगले नवनवीन अपडेट्स त्यांच्या माध्यमातून सतत आपण पाहतायत. लेफ्ट हँड बॅटर मयंक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थोडस फील्ड मध्ये बदलाव केला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा पुढील बॉल. इनटू द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल. लॉंग लेग रिझन मध्ये हाईल चौकार मयंकच्या बॅट मधून. धावसंख्या जाऊन पोहोचेल 23 रन्स. सध्या चांगली धावसंख्या उभारली जाते. चांगली फ्लाइंग स्टार्ट जरूर प्राप्त केले गेले. निशानने दमदार सुरुवात केली. तदनंतर भिरून एक चौकार ठोकला गेलाय. मयंकच्या बॅट मध्ये एक चौकार आलाय. 23 रन्स स्कोर कार्ड. 4 बॉल मध्ये आतापर्यंत 10 धावा जरूर खर्च केल्या गेल्यात. स्वागत आपण पाहतायत. इथून कम बॅक करावं लागेल. डॉट बॉल येतोय. आणखीन एखादा जर डॉट बॉल येतोय तर कम बॅक म्हणावं लागेल. कारण आतापर्यंत 10 धावा 5 बॉल मध्ये खर्च केल्या गेल्यात. 23 रन्स 23 धावा स्कोर कार्डवर आहेत. 23 धावा शेवटचा अंतिम बॉल असेल. पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा खर्च केल्या होत्या. शेवटचा बॉल. पॉवर प्लेचे दुसरं षटक आपण पाहतायत. यावेळी सहभागी सफर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवर राहिल्यात. 1 बाउंड क्षेत्ररक्षण 2 बाउंड क्षेत्ररक्षण होत आहे. तद्वर 2 धावा परिपूर्ण होत आहेत. षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या अगदी समाप्ती अखेर 25 धावा 1 गडी बाद. चांगली धावगती राखली गेली. पहिल्या षटकाचा विचार केला तर 13 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आल्यात 12 धावा.
दोन षटकाची समाप्ती, स्कोर कार्ड वर 25 धावा आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वर येते. गोलंदाज आशिष. इथून एखादा आशिषला विकेट्स प्राप्त कराव्या लागेल. सध्या चांगली पार्टनरशिप इथून बिल्ड करावी लागेल. सुरुवात तर चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या ओव्हरचा विचार केला तर 12. पॉवर प्लेचं बंधन हटलं गेले. आता क्षेत्ररक्षण थोडस दूरवर फैलावलं गेलंय. गोलंदाज आशिष पुन्हा एकदा. यावेळेस चांगला शॉट पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहेत. छोटा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण फेकी जरूर चांगली पाहायला मिळाले, परंतु 2 धावा परिपूर्ण होत आहेत. आणि या दोन्ही धावफलक 27 स्कोर कार्ड वर आपण पाहत आहेत. ऑडिटर फलंदाज वीरू. एक चौका त्यांच्या बॅटमधनं जरूर पाहायला मिळालाय. षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ आपण पाहतोय. आशिष पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅक वर. यावेळेस वीरेंद्र सेहवाग कॉपी बुक स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न. तिथे सुंदर झेल, अप्रतिम झेल टिपला गेलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन वीरू. दुसरा धक्का रामबाग या टीमला लागतोय. हिमांशु स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 2 गडी बाद, 27 धावा स्कोर कार्ड वर आहेत. षटक क्रमांक सध्या 3 मार्गस्थ आहे. आशिष या 2 विकेट जरूर आपण पाहत आहेत. एक विकेट स्वागतला जरूर मिळाले होते. एक आशिष. (27 ऑन द स्कोर कार्ड. हिमांशु आपण पाहत आहेत स्वतः कॅप्टन. षटक क्रमांक सध्या 3रं मार्गस्थ आहे. सुंदर आयोजन नियोजन मनाचे राजे चषक 20-25 आपण पाहत आहेत. घर बसल्या या मॅचचा आनंद घेण्यात आमचे श्रोते त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. 6 सीटरच्या माध्यमातून घर बसल्या या मॅचचा आनंद घेऊ शकतात. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना आपण पाहत आहेत. त्यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात केली जाईल. हलक्या हाताने प्लस केली जाते. सिंगल बैल अगदी सिंगलच्या मदतीने स्वतःच वैयक्तिक खातं उघडलं जाते. धावसंख्या 28 रन्स, 28 धावा स्कोर कार्ड वर आहेत. एका बाजूने मयंक आपण पाहत आहेत. 28 रन, 28 धावा स्कोर बोर्ड वर. मॅच क्रमांक 4 आजच्या दिवसातला आपण पाहत आहेत. गोलंदाज ट्रॅक वर पुन्हा एकदा. हो आखोटप्पाचा चेंडू पडल्यानंतर उचलून प्राप्त होत आहे. डॉट बॉल येतोय. सुंदर गोलंदाज आतापर्यंत राहिलंय. आशिषचं कौतुक करावं लागेल. विकेट्स प्राप्त केल्यानंतर आत्मविश्वासपूर्ण गोलंदाजी सध्या करतोय. 4 बॉलच्या अगदी समाप्तीकर 3 धावा खर्च केल्या. सुंदर अप्रतिम गोलंदाजी राहिलंय. क्या बात आहे, कौतुक करावं लागेल. 2 षटकामध्ये धावा झाल्या होत्या. स्कोर बोर्डवर 25. त्यानंतर हे षटक सुंदर हाताळलं जात आहे. शेवटचा अंतिम बॉल. स्टेप आउट होऊन करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. लगातारच्या 3 डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी, कौतुक करावं लागेल. आशिष फक्त 3 धावा खर्च केल्या, 1 विकेट प्राप्त केलाय. 3 षटकाची समाप्ती. 28 धावा स्कोर कार्ड वर, 2 गडी बाद.
हॅलो, हिमांशु बाद होतोय. बंटी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 28 धावा स्कोर बोर्ड आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये वर्चस्व अगदी प्राप्त केलं होतं ते रुवान 11 रामबाग या टीमने, परंतु मागचं षटक काही जबरदस्त हाताळलं गेलं. फक्त अवघ्या 3 धावा आणि 1 विकेट. त्यानंतर स्वागती चांगलं कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवर विकेट्स जरूर प्राप्त केला गेलाय. इथून पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. सुरुवात तर चांगली झाली होती, परंतु मधल्या षटकामध्ये थोडीशी धावगती राखता आली नाहीये. विकेट्स जरूर गमावल्या गेल्यात. लेफ्ट हँड फलंदाज पुन्हा एकदा बंटी, म्हणजे दोन्ही लेफ्ट हँड फलंदाज. गोलंदाज ट्रॅक वर, समोर फलंदाज बंटी. यावेळेस आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. बॅक टू बॅक दुसरा धक्का. रामबाग या टीमला 28 या धावसंख्येवर गॉन. निकेत नवीन फलंदाज. निकेत कडे संधी असेल. सुरुवात अगदी चांगली झाली होती, धडाकेबाज. निशानने मात्र चांगली सुरुवात केली होती वीरू. तदनंतर मधल्या फळीमध्ये मात्र चांगली फलंदाजी करता आली नाहीये. स्वागत ऑन हॅट्रिक असेल. या स्पर्धेची पहिली हॅट्रिक साधली जाईल का? स्वागत नवीन फलंदाज निकेत. वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जात आहे. 29 धावा स्कोर कार्ड वर. बॅक टू बॅक 2 विकेट जरूर प्राप्त केल्या. स्वागत. पुढील बॉल समोर निकेत. स्लोवर वनचा चेंडू होता, फुलटॉस बॉल होता, मोठा फटका खेळण्याची संधी होती. फलंदाज बाद आहे का? येस आपण पाहतोय फलंदाज बाद आहे. कधीच आपण पाहायला मिळाला नवीन फलंदाज आदित्य. दोन षटकामध्ये 25 धावा. त्यानंतर षटक क्रमांक सध्या 4 पाहतोय आणि धावसंख्या फक्त 30 धावा स्कोर कार्डवर. 29 ऑन द स्कोर कार्ड. सिंगल डबलला विसरून चालणार नाहीये. पंचाकडे लावड अपील जरूर. पंच मात्र सहमत नाहीये. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जरूर पाहायला मिळालंय. पहिली 2 षटक आपण पाहिली तर ती रामबागच्या नावावर गेली होती. त्यानंतर कमबॅक केला तो डोंगरे टीमने. मागची 2 षटकामध्ये फक्त 4 धावा आल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस मोठा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. आउट ऑफ द पार्क. 6 धावा आदित्यच्या बॅटमधनं षटकार. $35 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 35 धावा. शेवटचा अंतिम चेंडू असेल. धावसंख्या 35. शेवटचा बॉल. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. सिंगल बैल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 2 धावाही कंप्लीट केल्या जात आहेत.
या दोन धावांशी स्कोर बोर्डवर धावा लागतात 4 षटकाच्या समाप्तीखेर 37-37. अजूनही 12 बॉलचा खेळ शेष आहे. धावसंख्या सध्या 37-37 धावा स्कोर कार्डवर. चांगला कॅमेरा वर्क करतात आमचे तुषार, आपण पाहतायत. यस, रोहित गुलाने ट्रॅकवर सज्ज होतो. षटक क्रमांक 5 फिरकीचा मारा करण्यासाठी सज्ज झाल्यात. एक चेंडू निघून जाईल लॉंग लेग रिजन मध्ये. सीमारेषा पार, चौकार 4. (41) 41 धावा. 41 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 5 ला अगदी सुरुवात होत आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय. रोहित, चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो हो हो, पुन्हा एकदा सफल झाले होते. डॉट बॉल येतोय. 2 बॉल मध्ये 4 धावा जरूर खर्च केल्या गेल्यात. चला थोडस स्पीडअप करायचं आहे. याच्यानंतर आणखीन दोन सामने, 3 सामने असतील, लक्षात ठेवा. स्विच चा फटका, चेंडू निघून जाईल सीमारेषा पार, चौकार 4. तीन बॉल मध्ये खर्च केल्यात 8 धावा. तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचलंय 45 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. चूक लाईनने गोलंदाजी करावी लागेल रोहितला. सध्या चांगली फलंदाजी, एक मेजवानी फटके खेळण्याची संधी मिळते मयंकला. (45) धावा स्कोर कार्डवर. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय. हो हो हो, पुन्हा एकदा शफल ऑन करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. गोलंदाज पुढे एकदा ट्रॅकवर. यावेळेस मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूरवर जरूर, पण बाउंसने क्षेत्ररक्षण करतायत. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीने धाव फलक पुढे जातो. धावसंख्या जाऊन पोहोचेल 47 धावा स्कोर कार्डवर. षटक क्रमांक आपण पाहतायत 5वा आहे आणि शेवटचा अंतिम बॉल असेल. म्हणजे अजूनही 7 बॉलचा खेळ शेष आहे. धावसंख्या अगदी स्कोर कार्डवर 47. पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगलं कमबॅक जरूर केलं गेलंय. धावसंख्या केली पाहिली तर
5 षटकाची समाप्ती 47 रन. अजूनही येणारे 6 बॉल असतील आणि 6 मध्ये इथून किती धावा येतील. 60च्या आतमध्ये रोखावा लागेल अन्यथा 60 पर्यंत स्कोर जरूर आपल्याला पाहायला मिळेल. सध्या 47 रन्स आपण पाहत आहेत. शेवटचं अंतिम षटक असेल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम आपण टॉस साठी रेडी राहायचं आहे. शेवटचं अंतिम षटक असेल. गोलंदाज ट्रॅकवर आला अक्षय. अंतिम 6 बॉलचा खेळ शेष आहे. 47 धावा स्कोर कार्डवर. आदित्य अजून अपेक्षा असेल आदित्यच्या बॅटमधून एक षटकार जरूर पाहायला मिळालाय. 8 धावांचं योगदान राहिलंय. शेवटचे 6 बॉल 47 धावा स्कोर कार्डवर. चला थोडस स्पीडअप करा. शेवटचं षटक. उलटॉस बॉल सोडणार नाहीये. इनटू द गॅप मध्ये 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. टॉस बॉल होता. संधीचं सोनं केलं गेलंय. चौकार आलाय. धावसंख्या 51. 51 धावा स्कोर कार्डवर आहे. 51. अजूनही 5 बॉल आहेत. शेवटचे 5 चेंडूचा खेळ शेष. 51 धावा स्कोर कार्डवर. गोलंदाज पुन्हा एकदा. आदित्यकडे संधी आहे. शपवून खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. शेवटचे अंतिम 4 बॉल असतील. 4 मध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला. आणखीन 8 ते 10 धावा. टॉस बॉल. नो बॉलचा इशारा पंचाने दर्शवला आणि चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. चौकार. एकूण 5 धावा आपण पाहत आहेत. आता हा फ्री हिटचा बॉल असेल. 56. 56 धावा स्कोर कार्डवर. फ्री हिटचा हा बॉल असेल. धावसंख्या 56 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 4 बॉल. पुन्हा एकदा हा फ्री हिटचा बॉल. सिंगल मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 57 धावा स्कोर कार्डवर. 57 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. शेवटचे 3 चेंडू असतील. मयंकच्या बॅट मधून 2 चौकार जरूर पाहायला मिळाला. शेवटचे 3 बॉल. चला थोडस स्पीडअप करा कारण जास्त उशीर होतोय. शेवटचे 3 बॉल. हो हो मोठा फटका करण्याची संधी होती. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. आणखीन एखादा डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल. 57 ऑन द स्कोर कार्ड. नेक्स्ट मॅच. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. मनाचे राजे वेडी. ब्रह्मदेव नगावे. त्याचा फलंदाज बाद होईल. चला नेक्स्ट फलंदाज. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या.
शेवटचा अंतिम चेंडू असेल. धावसंख्या 57. चला शेवटचा अंतिम बॉल. नवीन फलंदाज रोहित. एखादा चौकार षटकार सिंगल डबल विकेट ऑन साइड करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. मिड विकेट डिसिजन मध्ये सिंगल मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. फलंदाज बाद होईल. सिंगल मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 58 आणि 59 धावांचं लक्ष्य असेल. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. ब्रह्मदेव नगावे आणि मनाचे राजे वेडी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्याकरिता त्वरित इथे यायचं आहे. मनाचे राजे वेडी आणि ब्रह्मदेव नगावे दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या टॉस करण्यासाठी. दुसऱ्या फेरीला आता आपण सुरुवात करणार आहोत. इथून थोडं आपल्याला आता फास्ट खेळावं लागेल. जे वेळेचे निर्बंध आहेत ते आम्ही तुम्हाला सांगू की आता आपल्याला किती वेळांमध्ये ती इनिंग ही संपवायची आहे. कारण की आयोजकांकडनं सूचना येत आहेत की मैदानाची मशागत संध्याकाळच्या सत्रामध्ये करायची आहे. तेव्हा उजेडामध्ये ती मशागत करता आली तर आयोजकांकरता देखील खूप चांगलं राहील. म्हणून जी वेळ आहे ती आता प्रत्येक संघाने यानंतर पळायची आहे. तेव्हा दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरिता त्वरित इथे यायचं आहे. मनाचे राजे वेडी आणि ब्रह्मदेव नगावे. टॉस करण्याकरता कुंदन गरत डीजे कॅन्डी अँड फ्रॉम विठ्ठलवाडी यांना मी विनंती करतोय की आपण टॉस करण्याकरिता त्वरित टॉस बॉक्स जवळ जायचं आहे. यानंतर 5 षटकांच्या लढती असणार आहेत. लक्ष असू द्या, दुसऱ्या फेरीच्या ज्या लढती आहेत त्या 5 षटकांच्या असणार आहेत. टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय मनाचे राजे संघ वेडी आणि टॉस जिंकलाय. आपला निर्णय आम्हाला कळवायचा आहे. तरी त्वरित 2 सलामीचे फलंदाज जास्त वेळ न घेता लगेच मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. मनाचे राजे चषक वेडी 2025 पर्व दुसरा आपण पाहताय आणि दुसऱ्या पर्वाचा आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात अगदी रंजक घडामोडी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत. 6 षटकं या अगोदर आपण पाहिली तर 58 धावा या धावफलकावरती झाल्यात. 59 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि 2 सलामीचे फलंदाज त्वरित मैदानाच्या दिशेने रवाना करा. अतिशय सुंदर हे आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळतंय. मनाचे राजे संघ वेडी यांच्या वतीने केलेलं आहे आयोजन. ब्रॉडकास्ट पार्टनर आपण पाहताय 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रक्षेपित केली जाते ही स्पर्धा. या स्पर्धेकरिता आपण पाहतोय आमच्या आवाजाची खास काळजी घेतली जाते. डीजे अर्थातच कुंदनजी गरत कॅन्डी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर पंचांच्या भूमिकेत नितेश कदम आणि साजिद लाला हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर जे सर्व दाते आहेत ज्यांनी मात्र सपोर्ट केला आहे या स्पर्धेला त्या सर्वांचे देखील पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून
धन्यवाद आणि त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. 59च्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता 2 सलामीचे फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या दिशेने दाखल होताना. एका बाजूला अमितला आपण पाहतोय जर्सी नंबर 3 आणि जर्सी नंबर 33 आशू, अशी जोडी आपण पाहतोय सलामीची. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहताय मैदानाच्या दिशेने दाखल झालेले आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय अमितला, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आशिष आहे. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाजी मार्क वरती हिमांशू. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. 59चं लक्ष समोर. पहिला बॉल हिमांशू घेऊन तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिला बॉल अतिशय चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर अचानक उसळी होताना हा चेंडू पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू गेलेला आहे. दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये रंगणार हे क्रिकेट अवकाळी पावसानं मात्र अक्षरशः थैमान घातलं होतं मागील महिन्यात आपण पाहिलं. त्यामुळे क्रिकेटच्या हंगामाला थोडी उशिराने सुरुवात होते. हंगामाची ही पहिली स्पर्धा मनाचे राजे वेडी संघाच्या वतीने हे दमदार शानदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या स्पर्धेनंतर अनेक मोठमोठ्या स्पर्धा या सफाळे विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतील, यात काही तीळ मात्र शंका नाही. बाप्पा मोरे चषक विठ्ठलवाडी ही स्पर्धा देखील आपल्या भेटीला येईल. त्यानंतर सफाळे प्रीमियर लीग, त्या अगोदर आपण पाहिलं तर रॉकी ग्रुप चषक टेंबी खोडावे, सफाळ्याचा अर्थातच विटी लाईनचा वर्ल्ड कप म्हणून ज्याला संबोधलं जातं. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र अगदी स्वीप चांगला पाहायला मिळाला आहे. चेंडू जातोय अगदी मागे. बॅटचा टॉप एज घेऊन चौकार. 4 धावा. अतिशय चांगल्या प्रकारे चांगली प्रेझेन्स ऑफ माइंड फलंदाजाचं इथे पाहायला मिळालं. ज्या प्रकारे चेंडू रिलीज ऑफ द डिलिव्हरी तिथे ओळखला फलंदाजाने आणि आपल्या अंदाजामध्ये या चेंडूला खेळलं. चौकाराची मोहर तिथे उमटवली आणि या 4 धावांनी धावसंख्या आपण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे फलकावरती 5 धावा. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. अगदी चांगला बॉल इथे मात्र खोलवर टप्प्यात टाकलेला बॉल होता. फेकी केली, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. अगदी स्टंपच्या जवळ हा चेंडू जाताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक थोडेसे नाराज जरूर दिसले कारण की फेकी केली होती. डायरेक्ट हिट लागला असता तर आशूचा अडसर इथे मात्र दूर होऊ शकला असता, परंतु तसं काही झालं नाहीये. परंतु चांगले एफर्ट्स या ठिकाणी पाहायला मिळाले. 1 रन कंप्लीट होते. या एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 6. षटकातील पुढचा बॉल फुल टॉस बॉल होता. इथे मात्र फेकी पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकिंग एंडला. या वेळेला मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा संधी धावून आली होती. डायरेक्ट हिट जर लागला असता पुन्हा एकदा वेगळं चित्र दिसलं असतं. परंतु 1 रन कंप्लीट होते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 7. क्षेत्ररक्षकांनी इथे मात्र दोन्ही फलंदाजांना वॉर्निंग दिली आहे की आता अशा प्रकारचे रिस्क तुम्ही घेऊ शकत नाहीत. लॉफ्टेड स्ट्रोक यावेळेला पाहायला मिळते. वाईड लॉंग ऑफ रिझनला चेंडू गेलाय. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. या वेळेला अगदी योग्य फेकी पाहायला मिळते बॉलिंग एंडला. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीत आणि या 2 धावांनी आपण पाहतोय झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे धाव फलकावरती 9. 5 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. म्हणजेच येणारे चेंडू अजूनही 30 आहेत आणि 30 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे.
जास्त टीम मीटिंग करायची नाहीये, कारण की अजून आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर 3 मॅचेस या बाकी आहेत, तेव्हा थोडंसं स्पीडअप ने आपल्याला खेळावं लागेल. अतिशय सुंदर असं हे दमदार आयोजन आणि नियोजनबद्धता आपण पाहतोय. वेडीच्या मैदानावरती आल्यावरती अगदी एक चांगलं दृश्य पाहायला मिळतं. स्पेशली आपण पाहतो तर प्रेक्षकांची देखील इथे व्यवस्था चांगल्या प्रकारे आसन व्यवस्था केली गेली आहे, स्टँड उभारले गेलेत. इथे मात्र पहिला बॉल या षटकातील चांगल्या पद्धतीने खेळलाय. ओव्हरचा बॉलर सेट आपण पाहतोय अगदी स्ट्रेटच्या दिशेला. फिल्डर तिथे डीप मधनं येत आहेत, चेंडूला उचलत आहेत, परंतु फेकी मात्र केली नाही. आपल्या हातात मात्र चेंडू घेऊन आले. एक धाव यावेळेला कंप्लीट केली जाते. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आता आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 10. षटकातील दुसरा बॉल. इथे मात्र लॉफ्टेड स्ट्रोक आहे. नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय, परंतु एकच रन तिथे पाहायला मिळाली. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 11 धावा. अमित आणि अश्विन ही जोडी आपण पाहतोय सलामीला दाखल झाली आहे. दोन फलंदाजांतला ताळमेळ जो आहे तो चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालाय. पहिलं षटक हिमांशूने हाताळलं होतं, 9 रन मोजले. त्यानंतर रोहितला आपण पाहतोय दुसरं षटक हाताळताना 2 धावा आतापर्यंत रोहितने 2 चेंडूंमध्ये मोजल्यात. षटकातील तिसरा बॉल. अगदी चांगला बॉल ऑन द टोज खेळण्याचा प्रयत्न यावेळेला मात्र होता. टप्पा पडल्यानंतर आपण पाहतोय तर हलकासा स्विंग तिथे पाहायला मिळालाय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. कुठल्या प्रकारची धाव तिथे नाहीये. बघा 59चं लक्ष तुम्हाला गाठायचं आहे. इथून मात्र तुम्हाला प्रत्येक बॉलवरती धाव घेणं गरजेचं आहे. धाव फलकाला हलतं ठेवणं गरजेचं आहे. आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय चांगला बॉल होता. जणू काही गोलंदाजांना फलंदाजाची बॉडी लँग्वेज ओळखली आहे आणि त्याला अनुसरून मात्र ही गोलंदाजी केली जाते आहे. 4 बॉल झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 11. पुन्हा एकदा चांगला बॉल, बॅटची एज लागली की काय असंच दृश्य जणू काही तिथे जाणवलं. विकेट किपर कडनं मात्र ही मिस्टेक झाली आहे. इथून जर आपण पाहिलं तर एक जीवनदान अमितला मिळालंय. अमित मात्र पूर्णतः स्वतःवरती नाराज आहे, कारण की ज्या अपेक्षेने सलामीला अमितला पाठवलंय ती अपेक्षा मात्र पूर्ण त्याच्याकडनं होताना दिसत नाहीये. कारण की पॉवर प्लेची षटकं म्हटलं तर धावा बनवण्याची संधी असते फलंदाजांकडे, परंतु ती फटकेबाजी. इथे मात्र अगदी चांगला फटका स्कूप प्रकारे खेळलेला आहे. चेंडू जातोय अगदी मागे सीमा रेषा पलीकडे. चौकार 4 धावांकरिता. अगदी कलात्मक फटका, सुपला शॉट. योगेश वाघ यांचे ते शब्द, त्यांनी इन्व्हेन्शन केलेला हा शॉट थेट IPL पर्यंत जाऊन पोहोचला. आणि आज आपण पाहतोय प्रत्येकाच्या मुखामध्ये सुपला शॉट हे नाव हे जरूर असतं. अगदी चांगल्या फटक्याची निवड इथे पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड. इथे मात्र बॅट जी आहे ती बदलली जाते आहे, कारण की ऊन भरपूर आहे आणि उन्हामध्ये हाताला घाम जमतो आणि त्याच्यामध्ये अवघड होतं. हातातून बॅट कधी कधी सटकते, निसटते. आता येणारे चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू बाकी आहे 24 आणि 24 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 44 धावांची आवश्यकता आहे. अश्विनने यावेळेला मात्र अगदी चांगला फटका खेळला होता, परंतु टायमिंग जुळून आलं, परंतु ताकद मात्र कमी पडली आणि त्याच्याचमुळे क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल विसावून तंबूच्या आसराला परतत असताना आशिष इथे लागलेला आहे पहिला धक्का. फर्स्ट विकेट डाऊन होताना इथे पाहायला मिळतोय आशिषच्या स्वरूपात. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावरती 15. हिमांशूने मागील षटकामध्ये देखील
केली होती. अगदी चांगलं षटक पॉवर प्लेचं पहिलं त्यानं हाताळलं होतं. अवघ्या त्या षटकात आपण पाहिलं तर 9 धावा मोजल्या. त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत आपण रोहितला पाहिलं. दुसरं षटक पॉवर प्लेचा हाताळताना फक्त 6 रन त्यानं मोजल्या आणि तिसरं षटक पुन्हा एकदा हिमांशू घेऊन आला आणि हिमांशूने पहिल्याच बॉलवरती इथे विकेट मिळवलाय. षटकातील दुसरा बॉल, अतिशय चांगला बॉल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन डिफेन्सिव्ह स्ट्रोक यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने या चेंडूला खेळलं. 1 रन कंप्लीट केली आणि या एका धावेच्या साहाय्याने आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 1 गडी बाद 16. गोलंदाजांचं मी कौतुक करीन कारण की अजूनही हात खोलण्याचे मौके देत नाहीयेत फलंदाजांना. याचाच अर्थ अगदी टिचून मारा हा गोलंदाजांकडनं केला जातोय. षटकातील पुढचा बॉल, इथे मात्र फटका तर खेळला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळेला 1-2 अटेम्प्ट केले परंतु झेल काही होऊ शकला नाहीत. परंतु धावा मात्र इथे मिळाल्या 2. अमितचे प्रयत्न मात्र पुरेसे नाहीयेत कारण की अजूनही जास्त ताकद त्यांना लावावी लागेल जर चेंडू क्लिअर करायचा आहे. धावसंख्या जर आपण पाहतोय तर धावसंख्या धावफलकावरती 18 झाली आहे. 3 चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेले आहेत. पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती 1 धाव आणि तिसऱ्या बॉलवरती 2 रन. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. यावेळेला मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न. हिमांशू अगदी चांगली गोलंदाजी. हिमांशूने मात्र ओळखलं होतं की आता काहीतरी वेगळं करण्याचा फलंदाज प्रयत्न करेल त्यामुळे यॉर्कर केला. फेकी कीपर एंडला केली. 2 रन कंप्लीट केले आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 20 रन्स ऑन द बोर्ड. एकूण 60 धावांचं लक्ष आहे. 20 धावा या फलकावरती झाल्यात. अजूनही 39 धावा या बनवायच्या आहेत जिंकण्याकरता आई माऊली डोंगरे या संघाला. जर विजय संपादित करायचे तर आता मात्र तुम्हाला बॅटिंगचा गिअर बदलावा लागेल. जी गाडी पहिल्या दुसऱ्या गिअरवरती चालते आहे त्या गाडीला तुम्हाला टॉप गिअरमध्ये घेऊन जावं लागेल. षटकातील 5वा बॉल हिमांशू घेऊन तयार. ते मात्र फुलटॉस बॉल चांगल्या प्रकारे खेळले. चेंडू जातोय फाईन लेगला. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. येतोय चौकार. 4 धावा. अतिशय चांगला फटका. शफल मुवमेंट फलंदाजाची पाहायला मिळाली. चेंडूवरती नजर ठेवली आणि त्यानंतर बॅट स्विंग अप्रतिम पाहायला मिळालाय आणि या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 24 धावा. 24 रन्स ऑन द बोर्ड. इथे मात्र पुन्हा एकदा एक वेगळा फटका पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर क्लासिकल बॅटिंग बाय क्लासिकल अमित. लागोपाठ 2 बॉल मध्ये 2 चौकार आले आहेत. धाव संख्या आता आपण पाहतोय वेगानं पुढे सरकते आहे. धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 28 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. 3 षटका झालेली आहेत. 28 धावा धाव फलकावरती झाल्यात. म्हणजेच आता येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 18 आणि 18 चेंडूंमध्ये 31 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बघा पंचांना न विचारता कोणीही आतमध्ये पाणी घेऊन जायचं नाहीये. विनंती आधी पंचांना विचारा. पंचांनी जर होकार दिला तरच तुम्ही पाणी घेऊन जाऊ शकता. फलंदाजांना देखील विनंती आहे की आधी आपण पंचांशी विचारणा करा. आम्हाला पाणी हवंय. अंपायर सांगतील की यस तेव्हा तुम्ही पाणी घेऊन आतमध्ये जाऊ शकता. इथे जर आपण पाहिलं तर धावसंख्या 28 झालेली आहे. 3 षटकं कंप्लीट झाली आहेत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 बॉल आणि जिंकण्याकरता अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 31 रन 18 चेंडू. रुवान 11 रामबाग की आई माऊली डोंगरे हे चित्र मात्र अगदी थोड्या वेळामध्ये स्पष्ट होईल. कुठला संघ विजयश्री खेचून आणेल यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. मनाचे राजे वेडी विरुद्ध ब्रह्मदेव नगावे. इथे मात्र पहिलाच बॉल या षटकातील चांगला फटका. स्टँड अँड डिस्पॅच डिपॉझिट केलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर.
षटकार 6 धावांकरिता. काय जबरदस्त कडक खणखणीत फटका इथे पाहायला मिळालाय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे चेंडूवरती करडी नजर ठेवली, चेंडूला खेळलं, दिशा दिली, मैदानाच्या बाहेर पाठवलं. 6 धावांकरिता धाव संख्या आपण पाहतोय 34 झाली आहे या षटकाराच्या मदतीने. षटकातील दुसरा बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. एक षटकार आला त्यानंतर गोलंदाज म्हणतोय यावेळेला मात्र तुम्हाला ही संधी मी उपलब्ध करू देणार नाही. वाईड यॉर्क करण्याचा प्रयत्न केला, अगदी तिथे हलकीशी उसळी चेंडूची पाहायला मिळाली. विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू गेलाय. डॉट चेंडू. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा रोहित तयार, गोलंदाजी मार्कवर. अगदी चांगला बॉल, त्याला मात्र खेळून काढलाय, फॉरवर्डला आडले, चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळलाय. फिल्डर तिथे डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. पाहता पाहता 2 धावा यावेळेला मात्र परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांच्या सहाय्याने आपण पाहतोय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 36 धावा, 36 रन्स ऑन द स्कोर कार्ड. कंपॅरिझन जर आपण पाहिलं 3.3 ओव्हर नंतर इथे मात्र फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक तिथे थोडी घाई केली आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय फिल्डर बीट झाले. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप. चौकार 4. इथे मात्र नशिबाची साथ मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकलात तर काय घडलं, फटका तर अगदी चांगला होता, संधी होती, खूपच पुढे आले क्षेत्ररक्षक आणि त्याच्याचमुळे त्यांच्या डोक्यावरनं चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे चौकाराकरिता. या चौकाराच्या सहाय्याने आपण पाहिलं तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 40. 3.4 षटकानंतर आपण पाहतोय रुवान 11 रामबाग 29ला 5 अशी स्थिती नाजूक स्थितीमध्ये होते. त्याच्या विपक्षमध्ये आता प्रत्युत्तरात दाखल आपण आई माऊली डोंगरे संघाला पाहतोय 40ला 1. म्हणजे विकेट्स कमी गेलेत, एकच गडी बाद झालाय. चांगली कामगिरी करताना फलंदाज दिसत आहेत. षटकातील पुढचा बॉल, अगदी चांगला बॉल, बॅटची कडा लागली. विकेट किपरकडनं मात्र गॅदर काही झाला नाही. चेंडू अगदी मागे लॉंग स्टॉपच्या क्षेत्रात चेंडू गेला. 1 धाव घेतली, दुसऱ्याचा देखील प्रयत्न आणि यावेळेला मात्र आपण पाहतोय 2 धावा अगदी सुरक्षितरित्या परिपूर्ण केल्या जात आहेत. इथे मात्र प्रत्येक रनवरती टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा कडकडाट येतोय, मनोबल वाढवलं जात आहे डगआउटमधनं 2 फलंदाजांचं. स्पेशली आपण पाहिलं तर अमित काय जबरदस्त बॅटिंग करतोय. 12 बॉलमध्ये 19 रनची खेळी अमितच्या बॅटमधनं पाहायला मिळाली आणि त्याला कॉम्प्लिमेंट करताना अगदी आक्रमक रवैया अंगीकारलाय तो म्हणजे अक्षयने. 6 बॉल त्याने खेळलेत, 15 वरती नाबाद, 13 बॉल बाकी आहेत आणि 17ची आवश्यकता. यावेळेला मात्र आपण पाहतोय चेंडू पडल्यानंतर उसळी घेताना 1 फॉर दी ओव्हरची उद्घोषणा झाली. इथे आपण पाहतोय झालेली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे 42. आता येणारे चेंडू बाकी आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. चला टीम मीटिंग जास्ती नकोय, गोलंदाजाला लगेच गोलंदाजी मार्कवरती आणायचं आहे. 12 बॉल आणि 17 रन. क्या द्वितीय हे क्रिकेट अनुभवायला मिळत आहे. आजचा पहिला दिवस मनाचे राजे चषक वेडी या स्पर्धेचा. मागील हंगामातील देखील ही स्पर्धा आठवणीत राहिली आहे आणि याही वर्षी ही स्पर्धा आठवणीमध्ये राहील यात तीळ मात्र शंका नाही आहे. जेव्हा जेव्हा वेडीच्या मैदानावरती स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा यूट्यूबच्या माध्यमातून व्ह्यूवरशिपचा एक उच्चांक देखील नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. त्यात रबर बॉल क्रिकेट म्हटलं तर SP बॉयज ट्रॉफी अक्षरशः सर्वांना वेळ लावणारी पालघर जिल्ह्यातील मानाची स्पर्धा. 12 बॉल 17 रन. षटक क्रमांक 5 हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती निशांत. अतिशय चांगला बॉल होता, बॅकफुटला गेले फलंदाज, चेंडूला फक्त टोलवलं, दिशा दिली, लॉंग ऑनच्या रिझनला चेंडू गेलाय. 1 धाव. हातातल्या 2 कशा पळून काढायच्या ते मात्र या 2 फलंदाजांनी दाखवलंय. इथे मात्र माइंड गेम पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांचा, जेणेकरून द्विधा परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक जातील आणि आम्ही सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करू आणि तेच यावेळेला पाहायला मिळालं. या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या झाली आहे धाव फलकावर 44. 11 बॉल आणि 15ची गरज. इथे मात्र पंचांचा इशारा आलेला आहे, नो बॉल. ओव्हर स्टेपिंग यावेळेला मात्र जरूर पाहायला मिळाली. एका बाजूला 3. विकेटच्या बाहेर. ओके, विकेटच्या बाहेर हा चेंडू गेलेला आहे. इथे मात्र फ्री हिटची नामी संधी आता फलंदाजा करीत आहे.
यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी, खाली राहणारा चेंडू पाहायला मिळतोय. लेग बाईच्या माध्यमातून एक रन तिथे पाहायला मिळाली. धाव संख्या जर आपण आता पाहिलीत तर झालेली आहे धाव फलकावरती 45 धावा, माफ करा 46 धावा या धाव फलकावरती झाल्यात. पुन्हा एकदा खराब बॉल. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल गोलंदाजाला. या क्षणाला हे एक्स्ट्रा रन खूप महाग ठरू शकतात रामबाग संघाला, कारण की इक्वेशन जर आपण पाहिलं तर 10 चेंडू बाकी आहेत आणि 12 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतोय काय घडलंय. पंचांचं सिग्नल हा पेंडिंग लिस्ट मध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय. खेळपट्टीच्या बाहेर पडताना हा चेंडू पाहायला मिळालाय, म्हणजेच नो बॉल, नो +1 अशा 2 धावा इथे एकत्रितपणे पाहायला मिळाल्यात. आणि आता बॉल टू रन अशी परिस्थिती ही धाव फलकावरती पाहायला मिळते. आता येणारे चेंडू बाकी आहेत 10 आणि 10 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता 10 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र पुन्हा एकदा सुपला खेळण्याचा प्रयत्न, स्कूप करण्याचा प्रयत्न झाला. बॅटवरती योग्य प्रकारे चेंडू काही आला नाहीये. अमितचं खास करून कौतुक मी करीन, सलामीपासून दाखल आहे, चांगली बॅटिंग करतोय, प्रत्येक बॉलवरती रन घेण्याची मात्र आपण पाहतोय एक त्याची जिद्द पाहायला मिळते. आता 9 बॉल बाकी आहेत आणि 9 बॉलमध्ये 9 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र पुन्हा एकदा खराब बॉल. व्हाईट बॉलचे संकेत इथे आलेले आहेत. व्हाईटच्या माध्यमातून आपण पाहतोय एक गडी बाद 51 अशी स्थिती. आता चेंडू बाकी आहेत 9 आणि 9 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 8 धावा, हे बॅटल कोण जिंकेल? इथून जर गोलंदाजाने विकेट घेतले, डॉट चेंडू टाकले तर डेफिनेटली बॉलिंग करणाऱ्या संघाच्या बाजूने हा सामना झुकू शकतो. इथे मात्र अगदी फटका चांगला आहे, अगदी सरळ फिल्डर तिथे आहेत. खराब क्षेत्ररक्षण, जे हवंय बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि तेच त्यांना मिळतंय. चौकार 4. आणि या चौकाराच्या मदतीने आता आपण पाहतोय तर धाव फलक पुढे गेलाय. रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा प्रकारे, बघा तुम्हाला खाली बेंड व्हायचंय आणि ते बेंड यावेळेला मात्र झाले नाहीत क्षेत्ररक्षक आणि त्याच्याचमुळे अगदी पायाच्या खालनं हा चौकार गेलाय. आता 4 धावांची अवघी आवश्यकता आहे आणि इथे आपण पाहतोय येस इट इज अ विकेट, क्लीन बोल्ड. शेवटचा बॉल अजूनही या षटकातील बाकी आहे. आता चेंडू बाकी आहेत 7 आणि 7 चेंडूंमध्ये जिंकण्याकरिता अजूनही 4 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 4 धावा हे या सामन्याचं समीकरण आहे. यानंतरची लढत दोन्ही संघ अगदी तयारीमध्ये आहेत. एका बाजूला यजमान संघ घरच्या मैदानावरती खेळण्याकरिता सज्ज आहे, मनाचे राजे वेडी, आणि त्यांच्या विपक्षमध्ये संघ आपण पाहतोय ब्रह्मदेव नगावे. टॉस जिंकलेला आहे मनाचे राजे वेडी या संघाने. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे, फलंदाजीकरिता आमंत्रित केलंय ब्रह्मदेव नगावे या संघाला. 7 चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्याकरिता 4 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा पुन्हा एकदा येतोय, वाईट बॉल. बघा पॅव्हिलियन मधनं कोणी कुठल्या प्रकारचं डिसिजन्स प्लीज पंच सक्षम आहेत, पंच योग्य प्रकारे निर्णय देतील. इथून जर आपण पाहतोय जिंकण्याकरता आता अवघ्या 2 धावांची आवश्यकता आहे. अगदी जेंटल पुश या ठिकाणी पाहायला मिळतोय. मिसफील्ड झाली आणि इथे येते विजयी धाव. आणि इथे विजयी धाव येताना पाहायला मिळाली. अगदी विजय साकारला गेलाय. आई माऊली डोंगरे संघाला मी विनंती करेन की आपण
शेक हँड करण्याकरिता लाईनअपमध्ये जायचं आहे, एकमेकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. कारण की क्रिकेट खेळानंतर जपले जातात ते म्हणजे अर्थातच एकमेकांमधील संबंध आणि ते मैत्रीपूर्ण संबंध या ठिकाणी जपण्याकरता जायचं आहे. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच जर आपण पाहिलं, ज्याच्या बॅटमधनं धावा अगदी चांगल्या प्रकारे आल्या, एक मॅच विनिंग खेळी त्यानं खेळली. 17 बॉलमध्ये 24 रनची उपयुक्त खेळी पाहायला मिळाली. अमित ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अमित या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. कौशिकजी पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. अमित